नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज हा तुमच्या दर्शन चराटे या चॅनलवरील पहिला व्हिडिओ असून तुम्हाला सांगू इच्छितो शेतीविषयक तसेच सरकारी योजना व सर्व प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर अगदी सोप्या व समजणार अशा मराठी भाषेत व्हिडिओ मिळणार आहे. तरी आपण अशा अनेक व्हिडिओ बघण्याकरिता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण या व्हिडिओतून लाडकी बहीणचा जुलैचा हप्ता, PM किसान 20वा हप्ता तसेच फार्मर ID वरून KCC लोन काढण्याबाबत माहिती व आधार अर्ली ॲक्सेस हे ॲप कसे वापरायचे त्याबाबत सर्व माहिती व कोणाला कसे शेअर करायचे हे सर्व या व्हिडिओतून बघणार आहे. चला तर मग बघूया. या शासन निर्णयातून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वाटप करण्याबाबत हा GR आलेला आहे. यामध्ये राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषण सुधारणा करण्यासाठी ही योजना सरकारने चालू केलेली होती. या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी 21 ते 65 या वयोगटातील त्यांना जुलैचा निधी थेट DBT मार्फत बँक खात्यात लवकरात लवकर पुढील 8 दिवसात येण्याची शक्यता आहे. तसेच या GR मध्ये सरकारने सांगितलेले आहे 2025-26 या वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मागील काही दिवसात सन 2025-26 या वार्षिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 28,290 कोटी इतका अर्थसहाय्य सरकारने पात्र केलेले होते. त्यापैकी 2,984 कोटी ही लाडक्या बहिणींच्या डायरेक्ट खात्यात DBT मार्फत जमा करण्यात आलेले आहे. साध्या व सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या GR मध्ये आपल्याला कळवण्यात आलेले आहे की लवकरच आपले जुलैचे पैसे खात्यात जमा होतील. ज्या महिलांना जूनचे पैसे आले होते त्याच महिलांच्या खात्यात जुलैचे देखील पैसे येतील व तसेच कोणत्याही प्रकारची आपल्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्यास पैसे येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच उद्या म्हणजे दिनांक 2/8/2025 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी वाराणसी येथून थेट 9.7 करोड शेतकऱ्यांच्या खात्यात DBT मार्फत PM किसानचा 20वा हप्ता जमा करण्यात येत आहे. सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात येते की बँकेकडून आपल्याला खात्यात पैसे जमा होण्याकरिता काही वेळ लागू शकतो. त्यामुळे सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत आपले पैसे आपल्या खात्यात जमा होतील. आधार अर्ली ॲक्सेस या नावाचे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. तसेच यासोबत मित्रांनो आपल्याला एक अधिक ॲप लागणार. त्याचं नाव म्हणजे आधार फेस RD. ते देखील ह्या व्हिडिओत दिसणारच आहे. 2 मिनटं तुम्ही शांततेने हा व्हिडिओ बरोबर बघा. इन्स्टॉल करून घ्या. तसेच आधार फेस RD हे माझ्यात इन्स्टॉल आहे, त्यामुळे ते मला अनइन्स्टॉल शो करेल, पण तुमच्या ह्याच्यात इन्स्टॉल हे नाव दाखवणार. ते इन्स्टॉल करून नंतर आधार अर्ली ॲक्सेस ॲप ओपन करा. ओपन झाल्यानंतर परमिशन द्या, अलाउ करा. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून कंटिन्यू करा. तसेच 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकून कंटिन्यू करून एक मेसेज सेंड करा. मेसेज सेंड केल्यानंतर ॲपवर वापस या आणि कंटिन्यू करून रिलोड होणार. नंतर
काही वेळानंतर फेस आय डी द्यावी लागेल आपल्याला. आपल्या आधारच्या डाटाबेसवरून फेस आय डी द्यावी. नंतर डोळे बंद करून पद्धतशीर नंतर एक 6 डिजिट पिन टाकावं लागेल. ते टाकून कंटिन्यू करून कन्फर्म करण्याकरिता डबल एक वेळा टाका. नंतर आपली पूर्ण आधारची माहिती फ्रंट साईड बॅक साईड दिसणार आहे आपल्याला. तसेच आपण इथून आधार शेअर देखील करू शकतो. सिलेक्टिव्ह शेअरवर क्लिक करा. रेसिडेंट्स, DOB, मोबाईल नंबर, ॲड्रेस काही पण आपण हाईड देखील करू शकतो. तसेच दाखवू देखील शकतो. असे प्रिव्ह्यू ID या बटनवर क्लिक करून तुम्ही कन्फर्म देखील करू शकता. नंतर कंप्लीट करून शेअर करावे. सध्या तर मी शेअर करून दाखवत नाही आहे. नंतर तसेच तिथे दुसरे ऑप्शन म्हणजे कंप्लीट शेअर. त्यामध्ये आपण पूर्ण आधार काही गोष्टी न लपवता दुसऱ्याला पाठवू शकतो. तसेच जे तिसऱ्या नंबरचे ऑप्शन आहे ते म्हणजे डाउनलोड आधार. त्यामध्ये आपण आपले आधार डाउनलोड करू शकतो व तसेच त्याचे पासवर्ड आपल्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि आपल्या जन्मवर्षाचे 4 अक्षर. तसेच सर्व शेतकऱ्यांना फार्मर ID काढणे सरकारने बंधनकारक केलेली होती. त्यामुळे आता त्यातून अनेक योजना म्हणजे विमा. तसेच आता आज दिनांक 1/8/2001 पासून KCC लोन म्हणजे किसान क्रेडिट कार्ड लोन देखील फार्मर ID मार्फत देण्यात सुरुवात होणार आहे. तसेच या बाबतीतची अपडेट देखील या चॅनलवर लगेच येईल. त्यामुळे आपल्याला शेतीवर लोन म्हणजे किसान क्रेडिट कार्ड मिळण्याला सुरुवात होणार आहे. तसेच ई-पीक पाहणी देखील आजपासून सुरू झालेली आहे. त्याबाबत सर्व माहिती आपल्या चॅनलवर आपल्याला मिळणार. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तसेच सबस्क्राईब देखील करा व आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.